तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न तिसरा बी या प्रकरणावरच प्रश्न तिसरा बी मध्ये 3 मार्कासाठीचं गणित आहे. 3 मार्कासाठी हे गणित विचारलेलं आहे. बघा गणित काय आहे, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केली तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. बघा आता अपूर्णांक म्हणलं की आपण काय घेतो, अंश आणि छेद. मग आपल्याला सुरुवातीला काय गृहीत धरावं लागेल की समजा त्या अपूर्णांकाचा अंश काय आहे, x मानू. म्हणजे समजा त्या अपूर्णांकाचा अंश, त्या अपूर्णांकाचा समजा त्या अपूर्णांकाचा अंश काय गृहीत धरला आपण, अंश बरोबर आहे x मानू. आणि त्या अपूर्णांकाचा छेद, त्या अपूर्णांकाचा छेद, त्या अपूर्णांकाचा छेद बरोबर आहे y मानू, y मानू. बघा त्या अपूर्णांकाचा अंश x गृहीत धरलाय, त्या अपूर्णांकाचा छेद काय y म्हणू. मग आता पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण काय तयार होईल, पहिल्या अटीनुसार काय दिलेलं आहे बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. बघा आता छेदासाठी आपण काय गृहीत धरलंय, y बरोबर. नेहमी लक्षात ठेवायचं की समीकरणामध्ये बरोबरच चिन्ह द्यायचं आहे. छेद दिलेलं आहे आपल्याला. छेद हा कसा आहे, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, आता दुप्पट म्हणलं तर आता अंश काय गृहीत धरलाय आपण, x आहे, त्याची दुप्पट केली. दुप्पट म्हणजे किती न गुणायचं, 2x. दुपटीपेक्षा कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. दुपटीपेक्षा कितीने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. बघा असं समीकरण तयार करायचं. छेद आपण अगोदर घेतला कारण आपल्याला काय दिलंय, एका अपूर्णांकाचा छेद. मग छेद म्हणलं की काय घेतलं आपण, y. मध्ये बरोबरच चिन्ह द्यायचं. बरोबर आहे काय सांगितलेलं आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा, दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं, तिप्पट म्हणलं 3 न. मग दुपटीपेक्षा 4 ने काय मोठा आहे. मोठा म्हणलं की अधिकचं चिन्ह घ्यायचंय. 4 ने काय आहे, मोठा आहे. आता आपण एक्सच्या टर्म आपण इकडच्या बाजूला आणल्या तर काय होईल समीकरण, आता अधिक 2x आहे, इकडे आल्यानंतर काय झाली 2x. आता y इकडच्या बाजूचं इकडच्याच बाजूला राहू द्या, 2x अधिक y बरोबर आहे. आता 4 सुद्धा इकडच्याच बाजूला आहे, याला 4 घ्या. समीकरण नंबर काय तयार झालं, 1 तयार झालं. वजा 2x अधिक y बरोबर किती आहे, 4 आहे. समीकरण नंबर आपल्याला 1 तयार झालं. लक्षात आलं कसं, 2x अधिक इकडच्या बाजूला आहे, आपण इकडच्या बाजूला आणली. कोणत्या डाव्या बाजूला आपण चल पद घेतो. मग 2x इकडच्या बाजूला आणले, वजा 2x हे इकडच्या डाव्या बाजूलाच आहे, अधिक y जशाला तसे राहिले. हे 4 सुद्धा इकडच्याच बाजूला राहणार आहे, 4चं चिन्ह जशाला तसं राहिले. तर हे पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरणला वजा 2x अधिक y बरोबर किती आहे, 4 आहे. आता बघा दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय आहे की जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केला. आता अंश काय केला, 6 ने कमी केला. आता अंश बरोबर आहे काय होईल, 6 ने कमी केला अंश, x वजा किती झाली, 6 झाली. अंश 6 ने आपण कमी केला. दुसऱ्या अटीनुसार इथे लिहायचं. दुसऱ्या अटीनुसार अंश कितीने कमी केला आपण, 6 ने कमी केला. अंश आणि छेद सुद्धा आपण काय केला, 6 ने कमी केला. छेद सुद्धा कितीने कमी केला आपण, 6 ने कमी केला. y वजा 6. आता बघा 8 नीट लक्षात घ्या. आता दुसऱ्या अटीनुसार काय होते बघा, नीट लक्षात घ्या. दुसरी अट काय सांगितलेली आहे, दुसरी अट आपल्याला, दुसरी अट काय सांगितलेली आहे की जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केली. बघा आपण अंश कमी केला 6 न, छेद सुद्धा काय केला आपण 6 ने कमी केला. तर काय सांगितलेलं आहे, दोन्ही जर 6 ने कमी केली तर छेद हा, आता छेद सांगितलंय त्यांनी, मग छेद म्हणले की आपल्याला कोणता घ्यायचा आहे, y वजा 6 कमी केलेला जो. काय सांगितलेलं आहे की छेद हा अंशाच्या किती पट होतो, 12 पट होतो. मग आता 12 कंसामध्ये काय घ्यायचं आपल्याला, x वजा 6. 12 कंसामध्ये x वजा 6. लक्षात यायला समीकरण बघा, नीट लक्षात घ्या. काय सांगितलेलं आपल्याला की अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. अंश सुद्धा 6 ने कमी केला, छेद सुद्धा आपण 6 ने कमी केला. तर काय सांगितलेलं आहे, 6 ने कमी केले तर छेद हा, छेद म्हणले की y वजा 6.
बरोबर आहे, बरोबरचं मध्ये चिन्ह द्यायचं तुम्हाला सांगितलेलं आहे की बरोबरचं चिन्ह द्यायचं मध्ये. छेद हा अंशाचे किती पट आहे? 12 पट आहे. 12 कंसात 1 वजा x वजा 6 झाली. आता काय करायचं? y वजा 6 जशाला तसे राहू द्या. बरोबर आहे. तर 12 न काय करायचं? कंसाला गुणायचं म्हणजे किती झाले? 12x वजा किती झाले? 72 आहे. काय झाले? 12x वजा 72. 12 न काय केलं? आपण कंसाला गुणून घेतलं. आता चलपद आपण इकडच्या बाजूला आणले तर काय समीकरण? दुसरं समीकरण काय तयार होईल आता? 12x. आता अधिक 12x आहे, तिकडे आल्यानंतर काय झाले? वजा 12x. अधिक y जशाला तसं राहिले. वजा 12 हे अधिक 12x इकडे आल्यानंतर वजा 12x झाले. हे y जशाला तसंच राहिलं अधिक y. बरोबर आहे. आता वजा 72 जशाला तसे राहिली. वजा 6 आहे, तिकडे गेल्यानंतर काय झाले? अधिक 6 झाले. म्हणजे दुसरं समीकरण काय ते मग आपल्याला? वजा 12x अधिक y बरोबर किती आहेत? 72 मधून आपल्याला 6 काय करायचे? आपल्याला काढून टाकायचे आहेत. वजा 72 आहेत, अधिक 6 आहे. नेहमी लक्षात ठेवा, एक वजाचं चिन्ह असेल, एक अधिकचं चिन्ह असेल. दोन्ही संख्यांची आपल्याला वजा बाकी करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. वजा 72 मधून आपण 6 काढून टाकली म्हणजे किती राहिले? 66. कोणते 66 राहतील? वजा 66. हे काय झालं? समीकरण नंबर 2 तयार झालं. समीकरण नंबर काय आहे? 2 तयार झालं. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 आपल्याला याच्यामध्ये तयार झाले. आता हे कसे सोडवायचे ते आपण याच्यामध्ये सोडवू. तुम्ही गणित लिहून घ्यावे. प्रश्न एक वही करा. वहीमध्ये सर्व प्रश्न मार्च 2020 पहिल्या प्रकरणावर जे 12 मार्काचे विचारले जातात ते सर्व प्रश्न तुम्ही लिहून काढा. त्याचा अभ्यास करा नीट. बघा आता हे आपण सोडवतो. त्याच्यामध्ये गणित मोडतात आहे. बघा आता हे समीकरण आपल्याला सोडवायचे. काय पहिलं समीकरण काय? वजा 2x अधिक y बरोबर किती आहे? 4. आणि दुसरं समीकरण काय? वजा 12x अधिक y बरोबर किती आहेत? वजा 66 आहे. आता 1 आणि 2 ची आपल्याला काय करावं लागेल सांगा? नेहमी लक्षात ठेवायचं त्याचं सोडवतोस की आता दोन्हीचे चिन्ह सहगुणक आपल्याला अगोदर सारखी असली पाहिजे. सहगुणक सारखे आहेत परंतु दोघांची चिन्ह कशी आहेत? सारखेच आहेत. अधिक अधिक चिन्ह. मग नेहमी लक्षात ठेवा दोन्ही चिन्ह जर सारखे असतील तर आपल्याला काय करायचं? 1 आणि 2 ची वजा बाकी करून करायचं. इथं काय लिहायचं आपल्याला? वजा बाकी करून. वजा बाकी म्हणले की काय करायचं? नीट लक्षात घ्या. चिन्ह काय करायचे? बदल करायचे. कोणते याचे चिन्ह बदलायचे? दुसऱ्या समीकरणाचे सर्व चिन्ह बदलायचे. अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं. बघा आता इथं वजा आहे म्हणजे वजा काढून टाकला आपण. कोणतं आलं चिन्ह? इथं अधिक आलं. इथं अधिक आहे म्हणून कोणतं आलं चिन्ह? वजा आलं. इथं वजा आहे म्हणून कोणतं चिन्ह झालं? अधिक झालं. आता वायचं काय झालं? याच्यामध्ये निरसन झालं. आता 12x आहे तर वजा 2x आहेत. एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या. तुम्हाला आताच मी सांगितले की ऋणसंख्या आणि धनसंख्या एक असेल वजा बाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 12x मधून 2x काढून टाकले किती राहिली? 10x. कोणते 10x राहिली? अधिक 10x राहिली. बरोबर आहे. आता इथं सुद्धा 66 आहेत आणि 4 आहेत म्हणजे कोणती आली? 70 आली. 66 अधिक 4 म्हणजे किती झाली? 70. दोन्ही बाजूला आपल्याला कितीनं भाग द्यायचा? 10 न भाग द्यायचा. 10 1 10, 10 7 70. x बरोबर किंमत किती आली आपल्याला? 7 आली. x ची किंमत किती आहे? 7 आली. x ची किंमत आपल्याला 7 आलेली आहे. आता 7 जी आलेली किंमत आहे, आता 7 जी आलेली किंमत आहे ती काय करायची आपल्याला? समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तरी चालते. आता x बरोबर 7 ही किंमत आपण काय करू? समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून देऊ. लिहायचं तसं x बरोबर 7 ही किंमत, x बरोबर 7 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून असं लिहायचं. याला 1 मध्ये ठेवून 1 मध्ये आपल्याला काय करायचं? ठेवून द्यायचे. मग काय येईल? वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर किती आहे? 4 आहे. वजा 14 अधिक y बरोबर किती आहे? 4 आहे. मग आता वजा 14 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील? अधिक 14 झाली. 4 अधिक 14 म्हणजे y बरोबर किती झाली? 18 आली. y ची किंमत किती झाली? 18 आलेली आहे. बघा आता आपल्याला x ची किंमत आलेली आहे, y ची किंमत आलेली आहे. मग शेवटी आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे?
शेवटी उत्तर आपल्याला कसं लिहायचं याच्यामध्ये, तो अपूर्णांक बरोबर लिहिणं आवश्यक आहे. तो अपूर्णांक बरोबर आहे उत्तर लिहायचं. तो अपूर्णांक बरोबर आहे x छेदिले y. तो अपूर्णांक बरोबर काय, x छेदिले y. मग x ची किंमत किती आलेली आहे, 7 छेदिले किती आहेत 18. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय आलेलं आहे, तो अपूर्णांक बरोबर आहे 7 छेदिले 18. तसं गणित आपल्याला 3 मार्कासाठी गणित हे विचारलेलं आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता मार्च 2020 मध्ये शेवटचा जो प्रश्न आहे 5वा प्रश्न, त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकरणावर एक बीट विचारलेली आहे. मग प्रश्न 5व्या मध्ये काय दिलेले आहे की पुढील समीकरणाचे एक सामायिक समीकरणात रूपांतर करून ते सोडवायचं आहे. अगोदर आपल्याला रूपांतर करायचं आहे त्याचं आणि मग सोडवायचं समीकरणाच्या स्वरूपामध्ये. मग आता आपल्याला सुरुवात पहिल्या अटीनुसार समीकरण कसं तयार होईल बघा. आता पहिली अट आपण घेतलेली आहे. काय दिलेली आहे आपल्याला, वर्गमुळात x छेदिले y बरोबर किती आहे 4 आहे. मग आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा आहे. त्यामध्ये आता x छेदिले y कंसाचा वर्ग बरोबर आहे 4चा वर्ग. दोन्ही बाजूचा आपण काय केला, वर्ग करायचा लिहायचं. इथं वाटल्यास वर्ग करून, दोन्ही बाजूचा आपण काय केला, वर्ग करून आपण केलेला आहे. वर्ग केली, दोन्ही बाजूचा काय केलं आपण, वर्ग करून घेतलं. मग आता वर्ग करून घेतले तर याचा वर्ग काय होईल, आता निघून जाईल. म्हणजे काय होईल याच्यामध्ये, x छेदिले काय होतील y बरोबर आहे 4चा वर्ग किती आहे 16. 16 छेदिले 1 आले. बघा वर्ग करून केलं म्हणलं की याचा वर्गमुळामध्ये आहे. मग वर्गमुळामध्ये काय होईल, x चा वर्ग y चा वर्ग. त्याचं वर्गमूळ काढला आपण तर काय होईल, x छेदिले y बरोबर किती आले 16 छेदिले किती आहे 1 आहे. तिरपा गुणाकार केला, x बरोबर आहे किती आले 16y आले. x बरोबर किती आहे 16y. मग पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होईल आपलं, x वजा 16y बरोबर आहे 0. समीकरण नंबर 1 तयार झालं. बघा असं आपण पहिल्या अटीनुसार समीकरण तयार केलं. लक्षात आलं काय केलं, दोन्ही बाजूचा आपण वर्ग करून घेतली. दोन्ही बाजूचा वर्ग करून याचा वर्ग केला, याचा वर्ग केला, तर याचं वर्गमूळ काय झालं, निघून गेलं. काय आलं, x छेदिले y. 4चा वर्ग केला किती आला 16 छेदिले 1. मग काय केलं आपण, तिरपा गुणाकार केला. x न कशाला गुणलं, 1 ला गुणलं, y न 16 ला गुणलं. x बरोबर किती आले 16y. मग आता हे 16y आपण इकडच्या बाजूला आणले तर काय झाले, x वजा 16y बरोबर आहे 0. म्हणजे काय झालं, समीकरण नंबर 1 आपल्याला तयार झालं. आता दुसऱ्या अटीनुसार काय केलं बघा आपण, आता x छेदिले y काय केलं आपण, याचा गुणाकार केला x गुणिले y आणि तिरपा गुणाकार केला तर काय होईल याच्यामध्ये, आता y अधिक x बरोबर आहे 1 छेदिले काय xy. 1 छेदिले xy आहे. मग आता आपण काय केलं याच्यामध्ये, x गुणिले y इकडे सुद्धा काय, दोन्ही बाजूला x गुणिले y x गुणिले y आहेत. दोन्ही काय होतील याच्यामध्ये आपल्याला गुणाकार करून करता येते. दोन्ही बाजूला आपण कितीनं गुणलं, आता x गुणिले y न दोन्ही बाजूला आपण जर गुणलं तर काय होईल, इथं आपण x गुणिले y ला गुणलं, इथं सुद्धा काय केलं आपण x गुणिले y ला गुणलं, तर x गुणिले y काय झाले, दोन्ही कटून गेले. म्हणजे समीकरण काय आहे त्याच्यामध्ये, y अधिक x बरोबर काय आहे 1 आहे. y अधिक x बरोबर काय 1. म्हणजेच आपल्याला समीकरण काय घेता येते, x अधिक y बरोबर किती आहे 1 आहे. समीकरण नंबर याला किती नाव दिलं आपण, 2 नाव दिलं. समीकरण नंबर 2 नाव दिलं आपण याच्यामध्ये. x अधिक y काय झाली, कटून गेली दोन्ही. किंवा तुम्ही असं जरी एक गुणलं नाही तरी चालते. तुम्ही काय केलं, इथं x गुणिले y, इथं सुद्धा काय x गुणिले y, छेदस्थानी इकडे सुद्धा x गुणिले y, दोन्ही काय होतात त्याच्यामध्ये निरसन होऊन जाते. दोन्ही काय होतात, कटून गेली. समजण्यासाठी तुम्हाला गुणिले xy केली, इकडे सुद्धा गुणिले xy केली, xy काय झाली, कटून गेली. आता आपल्याला काय करायचंय, समीकरण 1 आणि 2 आपल्याला सोडवायचं आहे. आता समीकरण 1 आणि 2 सोडवल्याच्या नंतर आपल्याला किमती काढता येतात. आता बघा समीकरण 1 आणि 2 आपण सोडवतो. बघा आता समीकरण पहिलं काय आहे, x वजा 16y बरोबर आहे 0 आणि दुसरं समीकरण काय, x अधिक y बरोबर किती आहेत 1 आहे. आता काय करावं लागेल सांगा बरं. समीकरण आता सहगुणक कोणत्या याचे सारखे आहेत, x चे सहगुणक सारखे आहेत ना. इथं x काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे. आता दोन्हीचे मात्र चिन्ह कसे आहेत, सारखेच आहेत. दोन्हीचे अधिक चिन्ह आहे. मग आपल्याला 1 आणि 2 ची काय करावं लागेल, वजाबाकी करून. इथं लिहायचं वजाबाकी करून. नेहमी लक्षात ठेवायचं की चिन्ह जर सारखी असली तर वजाबाकी करून आपल्याला करायचं आहे. मी इथं वजा घेतलं, इथं
अधिक आहे म्हणून आपल्याला हे चिन्ह निघून गेलं, कोणतं चिन्ह आलं? वजा. इथं सुद्धा कोणतं चिन्ह आलं? वजा. एक्स एक्स काय झालं? निरसन झालं. आता 16 वाय आणि वजा वाय आहे. नेहमी लक्षात ठेवा की दोन्ही वजा वजा जर चिन्ह असतील तर आपल्याला काय करावं लागते? बेरीज करायला लागते आणि वजाचं चिन्ह आपल्याला द्यावं लागते. कारण एखाद्या दुकानातून समजा आपण 5 रुपयात सामान घेतलं, दुसऱ्या दुकानातून 2 रुपयात सामान घेतलं, 5 आणि 2 किती झाले? आपल्या खिशातले गेले 7 रुपये गेले, परंतु चिन्ह कोणतं द्यावं लागतं? त्याला आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे किती आले? वजा किती आले? 17 वाय बरोबर किती आहे? वजा 1 आहे. 17 वाय बरोबर किती आहे? वजा 1 आहे. मग आता वायचा सहगुणक किती आहे? वजा 17 आहे. वजा 17 आणि दोन्ही बाजूला भाग द्या. 17 17 काय झाले? कटले. म्हणजे आपल्याला वाय बरोबर काय आली किंमत? आता दोन्ही वजा वजा चिन्ह जर असतील तर काय येते आपल्याला याच्यामध्ये? वाय बरोबर किती आहे? 1/17. वायची किंमत किती आली? 1/17 किती आहे? 17 आहे. वायची किंमत आपल्याला आली 1/17 आली. आता ही किंमत जी आलेली आहे ती किंमत आपल्याला काय करायची? ज्याच्यामध्ये सोपं होईल त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची. बघा दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला सोपं जाते. मग लिहायचं वाय बरोबर 1/17 ही किंमत कशामध्ये ठेवायची आहे? समीकरण नंबर, ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. किती मध्ये ठेवायचे? 2. आपलं 2 मध्ये ठेवून द्या. 2 मध्ये ठेवून दिली. काय त्याच्यामध्ये 2 मध्ये जर आपण ठेवली तर काय पहिलं 2 नंबर समीकरण काय? x अधिक y बरोबर किती आहे? 1 आहे. एक्सच्या ठिकाणी आपण किंमत ठेवली. एक्सच्या ठिकाणी किती आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे? वाय ची किंमत किती ठेवली? 1/17 बरोबर किती आहे? 1 आहे. आता अधिक 1/17 इकडे गेल्यानंतर काय होतील? वजा होतील. एक्स बरोबर आहे 1 वजा 1/17. आता बघा याच्या छेदस्थानी काही काही नाही, म्हणजे काय करायचं? त्याच्यात तिरपा गुणाकार करायचा पुन्हा. बरोबर किती आले? 17. तिरपा गुणाकार केला. 17 1 17. 1 ने 1 ला गुणलं 1. 17 मधून 1 आपण काढून टाकली म्हणजे किती राहिले? 16. 16/17 किती आली? 17. एक्स ची किंमत किती आली? 16/17. मग आपल्याला याची उकल शेवटी लिहायची आहे. उकल काय? ती एक्स कॉमा वाय बरोबर किती आली? एक्स ची किंमत अगोदर लिहायची. 16/17 कॉमा 1/17 हे काय लिहायचं? उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सोडवता येतात. तर सर्व बघा तुम्हाला मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रकरणावर आपल्याला किती प्रश्न आलेले आहेत बघा. पहिल्या याच्यामध्ये 1 आलेलं आहे, दुसऱ्या याच्यात 1 होतं म्हणजे 1 आणि 1 किती मार्क वाढले बघा. 1 आणि 1 2 झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये 2 आणि 2, दुसऱ्या याच्यामध्ये 2 आणि 2 मार्क आपल्याला विचारलेले आहेत. 2 मार्काचं एक चौकटीचं गणित आहे आणि 2 मार्काचं कशाचं आपल्याला निश्चयकाची पद्धत ते आपण काढलेली आहे. 2 मार्क झाली. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे 3 मार्काचं झालं आणि 5व्या याच्यामध्ये आपल्याला किती आहे? 3 मार्काचं आहे. म्हणजे किती मार्क झाले? 3 आणि 3 6 7 8 10 11 आणि 12 म्हणजे 12 मार्काचं या प्रकरणावर विचारले जाते. तर तुम्ही असा याचा सराव करा. तुम्हाला मुद्दाम मी सोडून दाखवायला तुम्हाला की प्रश्नपत्रिकेमध्ये या पद्धतीने जर सोडवले तुम्ही तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जी प्रश्नपत्रिका येणार आहे 2026 मध्ये ते तुम्हाला आपोआप व्यवस्थित चांगली सोडवता येईल. त्याच्यासाठी सराव करा, लिहून काढा, सराव करा. असेच आपण आता मार्च 2020 आपण आता पूर्ण घेतलेली आहे. आता मग याच्यानंतरची दुसरी प्रश्नपत्रिका आपण पूर्ण अशाच पद्धतीने आपण सोडवून घेणार आहोत. तर तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा. नमस्कार.